आज आपण अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग पाहणार आहोत. या अध्यायात शांत व अद्भुत असे दोन्ही रस असलेली कथा आहे. बाकीच्या रसांनाही योग्यस्थळी स्थान आहे. त्रिवेणी संगमात गुप्त रूपाने सरस्वती आहे, तशी इथे गीता आहे. हा इथे लहान स्वरूपात मोक्षच प्रगट झाला आहे. ज्ञानदेव म्हणतात की हा 11वा अध्याय हाच मोक्ष म्हणूनच देवांचे विश्रांती स्थान झाले आहे. या गीतेचा अर्थ मराठीत सांगितला आहे, म्हणूनच सज्जनांनी गीतार्थाकडे लक्ष द्यावे. मी जे बोलतो ते देवा आपणच मला शिकविले आहे. ज्ञानदेवाचे हे बोलणे ऐकून संत संतुष्ट झाले. आता या क्षणी अर्जुन काय म्हणाला तेच सांग. आता श्रीकृष्णाने गीतेचा जो स्पष्ट हेतू तोच मी सांगत आहे, ऐकावा. गीता स्वतः महादेवांनाही अनाकलनीय म्हणून तिला केवळ नमस्कार करावा हेच उत्तम. विश्वरूप पाहण्याची इच्छा असलेला अर्जुन म्हणाला की हे सर्वच वासुदेव रूप आहे. मला मनापासून विश्वरूप दर्शनाचा अनुभव तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता यावा असे वाटते. पण मागे कुणीही कधीही देवाच्या आवडत्यानेही देवापाशी ही इच्छा प्रगट केली नाही. ती मी धाडकन कशी सांगावी. देवाची माता देवकी, त्यांची एकनिष्ठ सेवा करणारा गरुड, देवाचे अंतःकरणापासून मित्र असलेले सनकनंदन, त्यांचे अत्यंत आवडते गोकुळातील गोप, ज्या अंबरीषासाठी त्यांनी गर्भवासाचे कष्टही सहन केले, त्या कुणालाच विश्वरूपाचे दर्शन हे गूढच ठेवून कुणाला दाखविलेच नाही. हे माझे धाडसच होईल, पण विश्वरूप पाहिल्याशिवाय मी सुखी होणार नाही. अंबरीष हा एकादशी व्रत करीत असे. ते व्रत असे की दशमी तिथीला एकदा जेवावे. एकादशी निर्जला अगदी पाणी न पिता करावी. द्वादशीला 12 वाजण्यापूर्वी जेवावे. एकदा द्वादशीच्या दिवशी दुर्वास ऋषी अंबरीषाकडे आले व नदीवर स्नानाला गेले. ते आल्याशिवाय अंबरीष कसा उपवास सोडणार. पण ऋषी शिष्यासह 12च्या आत परत न आल्याने त्याने केवळ घोटभर पाणी पिऊन उपवास सोडला. दुर्वास ऋषीच ते परत आल्यावर अंबरीषाने उपवास सोडल्याचे लक्षात आल्याने राग अनावरून त्यांनी शाप दिला व शाप देण्यास हातात पाणी घेतले. तितक्यात विष्णू प्रगट झाले व हा माझा अनन्य भक्त आहे, याला शाप देऊ नकोस असे म्हणाले. मग तुलाच वेगवेगळ्या योनीत जन्म घ्यावे लागतील असे दुर्वासांनी त्याला शाप दिला. म्हणजे त्यामुळे भगवंतांनी 10 अवतार घेतले. अर्जुनाने आपले म्हणणे एकदम प्रगट केले नाही. आधी तो म्हणाला की श्रीकृष्णा, ज्या अध्यात्मावरून महादेवांनी आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले ते गुह्य ज्ञान आपण आज मला सांगितलेत. या सृष्टीत तुझ्याशिवाय दुसरे काहीच नाही. पण आमचे कर्म कसे की आम्ही आपणास कुणी वेगळे मानित होतो. आता कळले की तू व मी एकच आहोत. माझा तर पक्का निर्धार होता की काही झाले तरी, पृथ्वी बुडाली तरी मी स्वजनांशी युद्ध करणार नाही. पण त्या क्षणी तू होतास हे खूपच चांगले झाले. आपण माझ्यासाठी हिरण्याक्षाने पृथ्वीला समुद्रात लपविले. त्यावेळी तिला मत्स्यावतार घेऊन मुखात धरले. कासवाचा अवतार घेऊन आपल्या टणक पाठीचा आधार दिलात. वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाशी युद्ध करून त्याला ठार मारलेत. अहो दातारा, मी तुझ्या कृपेच्या ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. मी सृष्टीची उत्पत्ती व नाश व तुझे अपार महात्म्यही तुझ्याकडून सविस्तर ऐकले. सर्वच भूते प्रकृतीपासून निर्माण होतात व तिच्यातच लय पावतात. त्या प्रकृतीविषयी देवांनी मला सविस्तर सांगितले. ही प्रकृती आड आल्याने मला परतत्व कळत नव्हते. ती प्रकृती देवांनीच दूर केली. जलचराला जलच जगण्याचे साधन असते,
तान्ह्या लेकराचे स्तनपानच त्याला वाढविते. म्हणून प्रत्येकाने निःसंकोचपणे आपले विकसनशील साधन करावे. मी त्या जलचराप्रमाणे, त्या बालकाप्रमाणे संकोच न करता मला जे विचारावेसे वाटते, जे आवडते ते तुला विचारित आहे. हे ऐकून देव म्हणाले की तुझी इच्छा सांग. त्यावर अर्जुन म्हणाला, हे परमेश्वरा, तू स्वतःविषयी जे काही सांगितले आहेस ते तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप पाहू इच्छितो. उपनिषदे ज्याची कीर्ती गातात, योगी जे हृदयातील रूप पाहू म्हणतात, सनकादिक ज्याला हृदयाशी कवटाळतात, ते तुझे विश्वरूप कानांनीच ऐकले आहे. हे प्रभो, ते रूप पाहणे मला शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर असे ते अक्षय असे स्वरूप मला दाखव. माझी ते पाहण्याची पात्रता लक्षात घ्या व मला विश्वरूप दर्शनाचा उपक्रम करा. तुला अपकार करणारे, त्रास देणारे आहेत त्यांच्यावर तू उपकार करतोस. दान देत असता तू पात्र-अपात्रतेचा विचार करीत नाहीस. तुला विषपान करायला आलेल्या पूतनेचा तू उद्धार केलास. तुझी निंदा करणाऱ्या शिशुपालाला तू आपल्यात सामावून घेतलीस. ध्रुवाला आपल्या पित्याच्या मांडीवर बसावयास पाहिजे एवढीच जागा हवी होती, तरी त्याला त्याच्या तपाने प्रसन्न होऊन अढळपद दिलेस. अजामिळाच्या मुलाचे नारायण नाव होते. तो वेश्येबरोबर राहत होता. मृत्यूसमयी त्याने मुलाचे नारायण म्हणून नाव घेतले, तरी त्याला स्वतःचे रूप दिलेस. भृगु ऋषींनी तुझ्या छातीवर वामन अवतारात तू बलीच्या पाताळात घातले म्हणून लाथ मारली. ती ऋषींचा प्रसाद म्हणून छातीवर कायम पाऊल धारण केलेस. तुझ्या शत्रू शंखासूर त्याने इच्छा प्रगट केल्यानुसार त्याला शंखरूपात हातात सतत धारण केलेस. तू बळीचा त्रिपादभूमी मागून पाताळातील त्याच्या दारावरचा पहारेकरी झालास. वेश्या पिंगला पिंजऱ्यातील पोपटाला नारायण म्हणून हाक मारीत असे. तिलाही वैकुंठात स्थान दिलेस. कुठल्याही निमित्ताने ज्यांना ज्यांना तुझे नामस्मरण घडले त्यांचा तू उद्धार केलास. असा तू उदार आहेस. मग मला त्यांच्यापासून निराळा समजून माझ्यावर कृपा करणार नाहीस काय? अर्जुनाच्या बोलण्याने देव प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, हे अर्जुना, माझी शेकडो हजारो नाना प्रकारची दिव्य नाना रंगारूपाची रूपे बघ. अर्जुनाने केवळ एकच विश्वरूप पाहावे असा मनोरोध केला तर देवाने सगळेच विश्वरूपमय करून टाकले. श्रीकृष्ण म्हणाले, या विश्वरूपाच्या एकेका अवयवावर तू जग पहा. आदित्य, वसु, रुद्र, अश्विन, वायू हे सर्व तू पहा. यापूर्वी कधीही न पाहिलेली आश्चर्ये तू बघ. या जगाव्यतिरिक्त दुसरेही काही पाहण्याची इच्छा असेल तर तू माझ्या शरीरात एकवटलेले पहा. केवळ तुझ्या या चर्मचक्षूंनी माझे दर्शन करणे अशक्य आहे. तेव्हा तुला दिव्य दृष्टी देतो. माझे हे ईश्वरी सामर्थ्य पहा. यानंतर परमेश्वराने आपले ऐश्वर्ययुक्त श्रेष्ठ रूप दाखविले. शुकमुनी जन्मजातच विषय जिंकलेले होते. त्यांच्याबद्दल असे सांगतात की ते व्यासांना सोडून जाऊ लागले तेव्हा व्यास त्यांचा मागे निघाले. रस्त्यात काही स्त्रिया एका पुष्करणीत कपडे काढून स्नान करीत होत्या. शुक गेले तेव्हा त्यांना काहीच वाटले नाही. पण व्यास जात असताना त्यांनी आपले स्वतः खालचे अंग हातांनी झाकले. व्यासांनी कारण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, शुकांना स्त्री पुरुष भेदाचे काही वाटत नाही. ते भेद मानत नाहीत. सर्व ईश्वराची लेकरे वा ईश्वर स्वरूप मानतात. इतके त्यांचे पराकोटीचे वैराग्य आहे. व्यास अजून तिथपर्यंत पोचलेलेच नाहीत. म्हणून त्यांना योगीश्रेष्ठ शुकांना योगीश्रेष्ठ म्हटले आहे. असे हे शुकमुनीही परमेश्वराची गुणगीते गातात. पार्थ खूप आश्चर्यचकित झाला. आकाश, चराचर सृष्टी, पंचमहाभूते, दिशा कुठे गडप झाल्या हे त्याला विश्वरूपामुळे कळतच नव्हते.
त्या विश्वरूपाचे त्याच्याशिवाय दुसरे काही उरूच दिले नव्हते. त्या विश्वरूपाने त्याच्याशिवाय काही उरूच दिले नव्हते. त्या विश्वरूपा ठिकाणी अनेक मुखे, डोळे व अनेक नवलपरी दृश्ये, अनेक दिव्य अलंकार, अनेक दिव्य आयुधे त्याला दिसली. दिव्य वस्त्रे, पुष्पे धारण केलेले, दिव्य गंधाची उटी लावलेले, सर्व आश्चर्यांनी संपन्न असे ते दिव्य रूप, अनंत व सर्वतोमुख म्हणजे सर्वत्र मुखे असलेले रूप त्याला दिसले. सहस्त्र सूर्य जर एकदम प्रकाशले तर जो प्रकाश दिसेल तो या महात्म्याच्या तेजासारखा दिसेल. हे विश्वरूप असे मला श्री व्यासांच्या कृपेमुळेच संजयाला दिसले, असे संजय म्हणाला. अनेक खंडे, देश यांनी या जगाचे निरनिराळे भाग झाले आहेत, पण त्या विश्वरूपात अर्जुनाला ते सर्व एकत्र दिसले. त्यावेळी आश्चर्यचकित झालेल्या, अंगावर रोमांच असलेल्या अर्जुनाने नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार केला. अर्जुन म्हणाला, तुझ्या देहात मी सर्व देव, भूतविषयांचे सर्व समुदाय, ब्रह्मा, विष्णू, महादेव, सर्व ऋषी आणि दिव्यनाग पाहत आहे. तुला अनेक हात, उदरे, मुखे आणि डोळे हे सर्वच अनेक पाहत आहे. तू सर्व दिशात आहेस. तुझे अनंत रूपे आहेत. हे विश्वेश्वरा, तुझा अगदी मध्य अंत यापैकी काहीच दिसत नाही. तुझा आदी मध्य अंत यापैकी काहीच दिसत नाही. तू सदा सर्व काळ असाच व्यापक असूनही भक्तावर कृपा करण्यासाठी हे लोभसवाणे मोह पाडणारे रूप धारण केलेस. आम्ही तुझ्या सगुण मूर्तीला सामान्य समजून तुझ्याशी व्यवहार करतो. आमची दृष्टीच दोषपूर्ण आहे. शंख, मुकुट, गदा, चक्र धारण करणारा, अत्यंत तेजस्वी, अगदी अग्नी व सूर्य यांच्यासारखा तेजस्वी, अमर्याद अशा तुला मी पाहत आहे. असा अद्भुत तेजोराशी तू या जन्मी पाहायला मिळाला हे एक नवलच आहे. तुझ्या व्यापकपणाला व तेजाला, कांतीला सीमाच नाही. वेदांना फक्त समजणारे ओंकार हे अक्षर ब्रह्म तूच आहेस. या जगाचा शेवटचा आधारही तूच, जे अव्यय म्हणजे बदल न होणारे व शाश्वत म्हणजे अविनाशी तत्व तूच आहेस. धर्माचा रक्षक व सनातन पुरुष तूच आहेस. तुला आदी, मध्य व अंत नाही. तुझे सामर्थ्य विचारात घेता तू पराक्रमाला, ज्याच्या पराक्रमाला सीमा नाही असा आहेस. तुझे अनंत हात, चंद्र, सूर्य हे तुझे तेजस्वी डोळे, त्यातील एकाने तू तुझा कोप प्रकट करतोस, तर दुसऱ्या डोळ्याने कुणाचे तरी कृपादृष्टीने पालन करतोस. प्रलयाग्नीचे तेज तुझ्या मुखावर आहे. या मुखाच्या दाहाने व सर्वांगाच्या तेजाने जळत असलेले हे विश्व रागावत आहे. स्वर्ग व पृथ्वीवरील अंतर तू एकट्याने व्यापले आहे. तसाच सर्व दिशात भरून आहेस. अशी कुठलीही जागा नाही की जेथे तू नाहीस. हे तुझे उग्र रूप पाहून त्रैलोक्य दुःखी झाले आहे. तुझे विश्वरूप पाहिले नव्हते तोवर हे संसार सुख अतिशय छान गोमटे वाटत होते, पण आता हे विश्वरूप पाहिल्यानंतर या विषयांचा वीट येऊन सगळ्यांचाच उबग आला आहे. आगीत होरपळणाऱ्याने जलाशयाकडे धाव घ्यावी तर तेथे बुडण्याची भीती असते, पण इथे ज्ञानसंपन्न देवाचे समूह आहेत. ते तुझ्यात प्रवेश करीत आहेत. भयभीत झालेले हात जोडून स्तुती करत आहेत. महर्षी व सिद्ध हे स्वस्ती वाचनासह पुष्कळ स्तोत्रातून तुझी स्तुती करीत आहेत. रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वदेव, अश्विनीकुमार, वायू, पितर नवलाने तुझ्याकडे पाहत आहेत. असे वाटते की महाकल्पाचे शेवटी यमाने जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या शेकोट्या पेटविल्या आहेत. हे तुझे भयंकर रूप पाहून मी लटलटा कापत आहे. खरे तर माझ्या भीतीने मृत्यू लपून बसतो.
मला संहाररुद्ध भीतो. हे तुझे जबडा पसरलेले अनेक वर्णी गगनचुंबी दीप्तिमान विशाल नेत्र असलेले असे रूप पाहून माझा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे. मी धीर धरू शकत नाही व शांत राहू शकत नाही. या जीवाला थोडा आराम मिळावा म्हणून तुझ्याकडे पाहावे, तर या तुझ्या रूपात आरामाला जागाच नाही. आता मी जगू तरी कसा? मला समाधान नाही. हे देवा, आता प्रसन्न हो. तू हे असे करणार असे मला माहीत असते तर मी विश्वरूपाची गोष्ट सांगा हे कशाला म्हणालो असतो. तरी या स्वस्वरूपरूपी प्रलयापासून माझे प्राण वाचव. तू चारी दिशांना तोंड पसरून ही सैन्य गिळंकृत करीत आहेस. त्यात धृतराष्ट्राचे पुत्र कौरव, भीष्म, द्रोण, त्याचप्रमाणे कर्ण व आमच्या बाजूचे महान योद्धे यांचा सैन्यासह तू गिळलेस. जे नशिबात असते ते अजिबात टळत नाही. जसे घडणार असेल त्याला अनुकूल बुद्धी मनुष्याची होते. ह्या संहाराला मीच कारणीभूत असणे हा माझा दोष असणे हे माझ्या कपाळी असेल तर ते चुकणारच नाही. कोणी कुणाला मारीत नाही. परमेश्वरच सर्व संहाराचा प्रणेता आहे. पण हे अर्जुनाला कळत नाही म्हणून तो स्वतःला दोषी धरत आहे. हे सर्व पाहून अर्जुनाला अजून या भयंकर रूपात काय काय दिसते व अर्जुन ते पाहून भगवंताला काय विनंती करतो ते पुढील ओव्यात पाहू. हा अध्याय 55 ओव्याचा आहे. त्यातील 27 ओव्या पाहिल्या. पुढील ओव्या पुढच्या भागात वाचूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु.